बऱ्याचदा आहे ना मोटरसायकलवर प्रवास करत असताना मी अशा कितीतरी लोकांना बघतो, हा जो राईटचा मिरर आहे तो बरोबर मागे आपल्याला दिसतोय, सेट करतात व्यवस्थित. पण हा जो लेफ्टचा मिरर आहे हा तोंडावरती बघतात. म्हणजे आरशात स्वतःला बघायचं इतकं महत्त्वाचं आहे का, की तुम्ही जर गाडी चालवताय तर लेफ्टच्या मिररने लेफ्टची बाजू मागची दिसली पाहिजे आणि राईटच्या मिररने राईटची बाजू मागची दिसली पाहिजे. राईटचा मिरर तर बरोबर असतो, पण लेफ्टचा मिरर असतो तो स्वतःच्या तोंडावरती करून घेतात. अरे काय गरज आहे? आपण जर रस्त्यावरती गाडी चालवतोय, समजा मी आता लोकल रोडने आहे, ट्रॅफिकच्या रोडने तर कमीत कमी मला लेफ्टच्या बाजून जो येणारा व्यक्ती आहे किंवा गाडी असेल, काही असेल, ट्रक असेल, तर ती मला दिसलं पाहिजे. ठीक आहे, राईटच्या मिररने देखील आपल्याला कव्हर होऊन जातं, कारण मोटरसायकलवरती इतका फरक पडत नाही. आता समोर कुत्रे आलेले आहेत, यांना आपण वाचवूया. तर सांगायचा मुद्दा हाच की गाडीचे जे दोन्ही मिरर आहेत ते आपल्याला आपल्या गाडीच्या मागे बघण्यासाठी असतात, ना की आपला चेहरा बघण्यासाठी. तर ह्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किंवा आपल्या रोड ट्रॅव्हलिंगमध्ये आणल्या पाहिजे. आपण गाडी चालवत असताना लेफ्ट आणि राईट मिरर दोन्ही पण व्यवस्थित सेट केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला मागून येणारी गाडी असेल किंवा कोणतेही वाहन असेल त्याचा आपल्याला अंदाज अचूक आला पाहिजे. माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपले मोठो टॉक मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओमध्ये एवढंच, नवीन शॉर्टमध्ये भेटू. धन्यवाद.